हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वात प्रथम आपल्याला सगळ्यांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या नवीन वर्षाचा हा पहिलाच सण आहे. तर आज आज आहे भोगी. त्याच्यासाठी मी भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी घेतलं आहे खोबरं, लसूण आणि तीळ घेतलेत, ते भाजून घेतलेत आणि त्याच्यासोबत शेंगदाणे पण पहिले मी भाजून ठेवलेत. आता ह्याच्यासाठी भाजी मिक्स भाज्या घेतल्यात, गवारी, वांगा, बटाटा, राजमा, वाटाणा, पावटा सगळं मिक्स करून घेतलं. शेवग्याची शेंग, टोमॅटो आणि कांदा घेतला. तर इथे मी आता भाजी करणार आहे भोगीची आणि बाजरीची भाजी. तर ते चांगलं भाजून घेतलं बरं लालसर होईपर्यंत. ते काढून घेऊया. तर इथे कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये तेल टाकणार. पहिली जास्त तेल टाकून घेतलंय. तरी पण टाकते जिरं, मोहरी, कढीपत्ता. कांदा चांगला भाजून घेऊ आपण. तर पहिले लोक आहे ना भोगीची भाजी म्हणजे आता पण सगळे लोक आवर्जून भोगीची भाजी बनवतात. पण आहे ना पहिले लोक बोलायचे कशी की चुकवाल भोगी तर व्हाल रोगी. कारण का ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स येतात आणि सिजनेबल सगळ्या भाज्या आपल्या असतात. ह्याच्यामध्ये माझे हरभरे ओले टाकायचे राहिलेत फक्त, बाकी सगळ्या भाज्या टाकल्या त्याच्यामध्ये. आणि बाजरीची भाकरी याच्यासाठी बनवतो की बाजरीची भाकरी आपण इतर टायमाला जास्त खात नाही, गरम असल्यामुळं ती, आणि तेल पण गरम असतं. त्याच्यामुळं आपण इतर वेळेस त्याचं खाणं होत नाही आणि त्याच्यामुळं थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाल्लेली चांगली असते, म्हणून ती पण खाण्यात येते. आता कांदा चांगला आपला भाजून घेतला आहे गंडागोला. तर याच्यामध्ये टाकणार आहे हळद, आणि धना पावडर टाकते. आता ह्या ज्या भाज्या आपण घेतल्यात ना त्या टाकून घेऊया. भाज्या पाण्यामध्येच ठेवलेल्या, वांगा बटाटा फ्राय वगैरे करून घ्या त्याच्यासाठी. तर गावाला आहेत ना सगळे लोक म्हणजे भाकऱ्या वगैरे सगळे बनवतात सगळ्यांच्या घरी. तरी पण आहे ना प्रसाद म्हणून आहे ना प्रत्येकाच्या घरात अशी अर्धी किंवा एक भाकरी अशी सगळ्यांच्या घरी आणि मिक्स भाजी देतात. आता मुंबईला वगैरे सगळ्या अशा गोष्टी होत नाही, पण काय काय जण देतात, सगळे असं देत नाहीत कोणाकोणाला. कलर किती मस्त वाटते बघा सगळ्या मिक्स भाज्या असल्यामुळे. आता मीठ टाकून घेऊया याच्यावरती. आणि झाकण टाकून ठेवून घेऊया, वाफ काढून घेऊ झाकण ठेवून. तिथे चांगली वाफ पण निघाली. तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे
आपला तिखट मसाला. आता वांग वगैरे शिजले. भाजी बघा हळूहळू कशी एकत्रित व्हायला लागली. सगळ्या भाज्यांना चांगली वाफ लागली. परत झाकण ठेवून दिलं. गॅस कमीच ठेवायचा, गॅस फास्ट करायचा नाहीये. आता हे वाटण करून घेणार आहे मी. याच्यामध्ये टाकले शेंगदाणे, कोथिंबीर आणि तीळ, खोबरं. त्यात आपण बारीक करून घेऊया सगळं. आता हे वाटण आपलं करून झालंय बघा बारीक सगळं. आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. त्याच्यामुळे भाजीचा वास पण खूप मस्त येतो. आता याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेऊया. तरी ते पाणी टाकून घेतलंय आणि हे बघा परत झाकण ठेवून घेऊया. आता 5 मिनिटं असंच आपण बारीक गॅसवरती ठेवणार आहे. ते आपली भोगीची भाजी तयार झाली आहे. याच्यावरती अजून थोडे मी तेल पण टाकून घेतले बघा. आणि आता बनवणार आहे बाजरीची भाजी. अशी मिक्स भाजी तयार झाली. पावट्याची आमटी, पापड आणि बाजरीची भाकरी. तो खातोय पापड. तर जेवायला बोलव सगळ्यांना. भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बोल रे. शुभेच्छा. या पापड खायला. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. याची आयडी चांगली बघत बस. चला तर बाय बाय.